बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी या वर्गाचं इंग्रजी या विषयाचं नवीन चॅप्टर जे आपण सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे बिग डाटा बिग इनसाइट्स. ओके, म्हणजे बिग डाटा, डाटा म्हणजे काय, माहितीचा प्रचंड साठा आणि बिग इनसाइट्स. ओके, आणि त्या प्रचंड जे काय त्याच्या अंतर्गत जे ज्ञान असतं ते आपण पाहणार आहोत. कारण आजचे जे युग आहे त्या युगामध्ये की जे ऑनलाईन ज्या गोष्टी आहेत याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ऑनलाईन गोष्टी म्हणजेच बिग डाटा म्हणजे काय, त्या बिग डेटाचे उपयोग काय काय असते आहे की नाही. त्यामध्ये काही हवामानाचं पॅटर्न असेल, काही क्रीडा असेल, ॲडव्हर्टायझिंग, बँकेचा रोल, मनोरंजन, आणि जे आत्ता तुमचं ऑनलाईन सुरू आहे ते एक शिक्षण क्षेत्र, ह्या सगळ्यामध्ये या बिग डाटाचा काय रोल आहे तर तो आपण आज आपल्या बिग डाटा बिग इनसाइट्स या चॅप्टरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर बघा, आपण आता सुरुवात करूया. पेज नंबर 36 पुस्तकाचं जे पेज नंबर आहे ते 36 पेज नंबरवर तुम्ही लक्ष द्यायचंय. बघा, बघा सुरुवातीला दिलेला आहे व्हॉट इज बिग डाटा, आहे की नाही. बिग डाटा म्हणजे काय, तर बघा, देअर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. म्हणजेच काय, देअर इज अ रिव्होल्यूशन ऑफ लाईफस्टाईल, म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे लोकांच्या जीवनशैली जी काय क्रांती घडून आलेली ती कशामुळे आलेली आहे, बिग डाटामुळे आलेली आहे असं आपण म्हणू. तर बघा कसं, आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक परस्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्री. ओके, म्हणजेच काय की आपल्या ज्या आवर फूड्स हॅबिट्स, आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी असत्या, आपले हेल्थ केअर, आपले जे काही आरोग्य असतं, आपले जे काही ट्रॅव्हलिंगच्या गोष्टी असतात म्हणजे आपला प्रवास, आपल्या त्यानंतर आवर सायंटिफिक परस्यूट्स, आपले जे काय वैज्ञानिक अभ्यास असतो, म्हणजे आपण यू नेम इट अँड एव्हरीथिंग, आपण जे नाव घेऊ त्या गोष्टी ह्या सगळ्या कशामध्ये येतात, बिग डाटामध्ये येतात. बघा, द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि द मॅसिव्ह डाटा म्हणजे आपल्याकडे प्रचंड असा डेटामधून खरोखरच ही माहिती किंवा आश्चर्यकारक गोष्टी ह्या घडवून आणता येऊ शकतात, ह्या आपल्याला काय झालेलं आहे याच्या माध्यमातून समजलेलं आहे. डू यू नो what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp? Okay, visit any website, make online purchases or watch video. म्हणजे आपण जे काही एखाद्या वेळेस फेसबुकवर ओके एखादी काय करतो, यू लाईक अ पोस्ट ऑन फेसबुकवर एखादी पोस्ट काय करतो, लाईक करतो, किंवा व्हॉट्सअपवर एखादी पोस्ट काय करतो आपण, शेअर करतो. व्हिजिट एनी वेबसाईट, एखाद्या वेबसाईटला काय करतो आपण, भेट देतो. मेक ऑनलाईन परचेस, आणि ऑनलाईन काय करत असतो आपण, काही गोष्टी खरेदी करत असतो. और वॉच व्हिडिओ, किंवा काय आपण बघत असतो, आपण व्हिडिओ पाहतो. तेव्हा काय होतं, यस
whatever activity we do online is recorded, monitored and analyzed, so a huge amount of data is collected. ओके, आणि काय होतं, आपण ह्या ज्या गोष्टी करतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचं काय होतं, ऑनलाईन ह्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. ओके, रेकॉर्ड केल्या जातात, त्याचं ॲनालिसिस केलं जातं. म्हणजेच काय की त्याचं विश्लेषण केलं जातं, त्याचं निरीक्षण केलं जातं. ओके, अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात डाटा काय होतं, हे गोळा केला जातो. ओके, बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स. ओके, इथं पेटाबाइट्स आणि एक्झाबाइट्सचे जे काही शब्द मिनिंग दिलेले त्या तुम्ही डिक्शनरीमध्ये बघून घ्यायचे. पेटाबाइट्स आणि एक्झाबाइट्स म्हणजे काय, एक युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू द 1000 मिलियन्स. आणि ही जी माहिती आपण साठवतो त्याला दिलेल्या काय संज्ञा आहेत. ओके, युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्वांटिलियन अशा पद्धतीनं बिलियन्स और ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस, फ्रॉम एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर, कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. म्हणजेच काय की या पेटाबाईट किंवा एक्झाबाईट्स याच्यामध्ये जवळपास लक्षावधी लोकांकडून दररोज किंवा वेगवेगळ्या स्रोतांमधून गोळा केलेल्या जे काय कोट्यवधी व अब्जावधी माहिती आहे हिची काय केलेली जाते, नोंद केलेली जाते ऑनलाईनमध्ये. बरोबर आहे. म्हणजेच उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं इथं सगळं कॉन्टॅक्ट सेंटर, मीडिया, मोबाईल डाटा, कस्टमर, सेल्स, वेब वगैरे अशा पद्धतीनं. म्हणजे वेब, विक्री, ग्राहक, संपर्क केंद्र असेल, सोशल मीडिया असेल, मोबाईल डाटा असेल, या सगळ्या गोष्टीमधून काय केलेलं असतं, द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड companies is enormously increasing in volume, variations, velocity and values. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insight that we previously uncomprehensible. Big data analytics is a complex process of examining large and varied data sets. A big data of uncover information. ओके, म्हणजेच काय की ह्या ज्या सगळ्या उद्योग क्षेत्र असेल, कंपन्या असेल, यांच्याकडे उपलब्ध असेल जो डाटा असतो किंवा त्यातील जे वैविध्य असतं, त्याची वेग, यामध्ये प्रचंड सातत्याने वाढ होत आहे. आणि एवढा प्रचंड डाटा मिळवणे सोपे आहे, परंतु तो जर डाटा आपण कशा पद्धतीने साठवून ठेवतो आणि हा डाटा साठवून ठेवल्यानंतर हा प्रत्येकाला अवेलेबल कसा होतो. म्हणजे आजचं जे ज्याला आपण ऑनलाईन फीड म्हणतो किंवा जे इंटरनेट आणि त्याच्या माध्यमातून जी काही माहितीची देवाणघेवाण होते, ह्या माहितीच्या देवाणघेवाणीमधून प्रचंड अशा गोष्टी आजच्या जगामध्ये काय घडू राहिलेल्या आहेत, ज्याला आपण संगणकीय तंत्रज्ञान म्हणतो. म्हणजे हे एक खूप शिकण्यासारखी गोष्ट झालेली आहे सध्याच्या युगामध्ये. आणि ते एक मोठं आव्हान पण आहे की एवढ्या मोठ्या डाटाचा म्हणजे त्याचं अनालिटिक्स कसं करायचं. ओके, आणि त्या प्रत्येक डाटाचे सेन्स, त्याची तपासणी कशी करायची, ही सगळी कशी आहे, खूप जटिल काय आहे प्रक्रिया आहेत. ओके, सच ॲज हिडन पॅटर्न, अननोन करेक्युलेशन्स, market trends and customer preferences. With such as huge data available with the industry, they can have innumerable advantage. Hence all the industries are trying to reap the maximum benefit from it. Many industries have advanced by miles from their competitors. It's not a amount of data that is important, but what a recognition do with the data is what matters. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत
म्हणजे जे उद्योगधंदे असेल की त्यांच्याकडे प्रचंड डाटा हा उपलब्ध असल्याने त्यांना त्यातून असंख्य काय होतं फायदे मिळतात आणि उद्योग क्षेत्र इंडस्ट्री याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी काय असतंय प्रयत्नशील असतात आणि प्रत्येक उद्योगांनी या बाबतीत काय करायचं आहे प्रतिस्पर्धा होऊन बरीच मोठी मजल मारलेली आहे आणि त्या डेटाचे महत्त्व काय झालेले आहे म्हणजे कंपन्या डेटा काय करतात कसा उपयोग करतात हा खरा काय आहे याचा इथं मुद्दा आहे आणि युजेस ऑफ बिग डाटा म्हणजेच काय बिग डेटाचे उपयोग काय तर याची जी सुरुवात कशी झालेली आहे आणि बिग डाटा म्हणजे काय असतं की वेगवेगळ्या कंपन्या किंवा ऑनलाईन आपण जे मार्केटिंग बघतो आता सध्या काही गोष्टी आपण ऑनलाईन परचेस करतो आणि यूट्यूबला किंवा व्हॉट्सअपला फेसबुकला आपण ज्या गोष्टी बघतो की हा एवढा मोठा जो डाटा आहे याचं कलेक्शन कसं तयार झालेलं आहे किंवा कसं कुठं ठेवलेलं जातो कारण आज जगामध्ये जर एका मिनिटाचा जर विचार केला तर कितीतरी पेटाबाईट्स म्हणजे इथं काय MB GB याच्यामध्ये तर ते मोजूच शकत नाही कितीतरी पेटाबाईट्समध्ये डाटा एका मिनिटामध्ये साईटवर काय होत असतो अपलोड होत असतो आणि आता या ज्या बिग डाटाचे जे काही युजेस असतात त्या युजेसबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती आपण पॉईंट टू पॉईंट या समोरच्या लेक्चरमध्ये ती काय करणार आहोत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पेज नंबर 36 मध्ये आपला जो यूज ऑफ डाटा याच्यामध्ये जे काय पहिला पॉईंट आहे युजेस ऑफ बिग डाटा त्याचं आपलं लोकेशन ट्रॅकिंग म्हणजे स्थान निश्चित करण्यासाठी आपण काय करतो त्याचा वापर करतो तर कसा करतो बघा बिग डाटा हॅज बीन युजफुल in identifying and tracking the exact location of a place. Your GSP and Google Maps make use the big data with geographic positioning and radio frequency identification sensor. We get the real-time data about traffic, congestions on a particular route. Information of the route is closed or if it is a one-way route, understanding accident-prone areas. Okay. म्हणजे बघा बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग ऑफ एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द प्लेस म्हणजे जे आपण मोबाईलवर बघतो की जे एखादा ठिकाण आपल्याला अचूक ओळखायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो GSP म्हणजे तो गुगलचा मॅप काय करतो ओपन करतो ओके आणि अशाच पद्धतीनं म्हणजे एखादं स्थान ओळखण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी आपण काय करतो बिग डाटाचा उपयोग करत असतो किंवा त्यानंतर बघा रेडिओ फ्रिक्वेन्सी जिओग्राफिक पोझिशन म्हणजे एखादी भौगोलिक स्थिती रेडिओची फ्रिक्वेन्सी याचं आयडेंटिफिकेशन आपण काय करत असतो सेन्सॉरद्वारे या गोष्टीचं आपण कळवत असतो त्यानंतर बघा ट्रॅफिक कंजेक्शन पर्टिक्युलर रूट म्हणजे एखादा रूट वन वे आहे का टू वे आहे का तिथं ट्रॅफिक कशी आहे ओके मार्ग बंद जर असेल तर तो एक मार्ग असल्याचं म्हणजे कसं समजतंय ते अपघात प्रवण क्षेत्र आहे का नाही ॲक्सिडेंटल प्रोन एरियाज आहे का नाही हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय करतात लोकेशन स्ट्रॅकिंग म्हणजे जे ज्याला आपण ट्रॅक करणं म्हणतो एखादं स्थान ट्रॅक करणं या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय होत असतं ते समजत असतं बघा त्यानंतर 37 पेज नंबरवर आपण बघू की जो आपला 36 वरचाच पॉईंट आहे ETC You can plan your one route according to the travel time and the transportation of goods. If you have ordered something online, you can track the location of your goods and trans. You can also track the condition of the goods. This has immensely helped the logistics companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. बघा म्हणजे जे काय कंपनी क्षेत्रामध्ये ओके तर आता तुम्ही ऑनलाईन एखाद्या गोष्टीचं काय केलं ऑर्डर केलेली बरोबर आहे तर ते वेळेनुसार ती मालाची वाहतूक कशा पद्धतीनं होती ऑनलाईन ऑर्डर केलं असेल तर त्या वस्तूचं म्हणजे त्याला आपण ट्रान्झिटमधलं जे काय लोकेशन असतं ते लोकेशन आपण ट्रॅक करू शकतो आपली वस्तू कुठं आहे ह्या गोष्टीमुळं ज्या कंपन्याला जी मालाची वाहतुकीची जोखीम आहे ती काय झालेली आहे कमी झालेली आहे याच्यामुळं आणि गती वाढलेली आहे सगळ्या गोष्टीमुळं आणि वितरणामधील जी काही विश्वासार्हता आहे
ओके, ह्या सगळ्या गोष्टीचं काय झालेलं आहे, म्हणजे प्रचंड मदत झालेली आहे ह्या ऑनलाईन डाटामुळं. ओके, आणि आता या बिग डाटाच्या उपयोगामध्ये पहिलं जे उपयोग आहे आपला, की ट्रॅक आपल्याला काय करायचं आहे, त्याचा निश्चित करायचा लोकेशन ट्रॅकिंग. तर हा आपला पार्ट आपण काय केलेला आहे, अभ्यासलेला आहे. आणि यानंतरचं जो सेकंड पॉईंट आहे आपला, तो आपण समोरच्या लेक्चरमध्ये बघू.